आहे ती आज या ठिकाणी दिसते. कसा तुमचा अनुभव आहे आणि दरवर्षीपेक्षा कसं? दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीमध्ये तरुणाई हजारोच्या संख्येने जे आहे इकडे उपस्थित आहे. दिवाळी सण साजरा करते, दिवाळी पहाट साजरा करते आणि आज खास गणेश मंदिर संस्थांच्या माध्यमाने डोंबिवलीमधील अनेक संस्था ज्या आहेत त्यांना एकत्र करून या ठिकाणी नृत्याचा कार्यक्रम जो आहे, वेगवेगळे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचं काम गणेश मंदिर संस्थांच्या माध्यमाने झालेलं आहे. याच्या अगोदर देखील आपण पाहिलं स्वागत यात्रा असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रम असतील. हे गणेश मंदिर संस्थांच्या माध्यमाने नेहमी गणेश मंदिर संस्था करत आलेली आहे. मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमाने मी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तरुणाईंना आपण आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांना मदत करावी. कशा पद्धतीच्या आज जो ओला दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे, सरकार तर आपल्या परीने सर्वपणे मदत जी आहे शेतकऱ्यांना करते, पण आज जे तरुणाई इथे हजारोच्या संख्येने उपस्थित आहे त्यांना देखील आवाहन केलेलं आहे की आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी जी आहे ही त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते आपण करावं. आपल्या राजकीय विरोधकांना काय शुभेच्छा? कशा पद्धतीच्या? आज दिवाळी आहे, फटाके फोडा, एन्व्हायरमेंट फ्रेंडली, जास्त पोल्युशन करू नका, ध्वनी प्रदूषण करू नका, एवढंच त्यांना सांगेल.